युद्धाचे परिणाम जसे विविध वस्तूंवर, हॉटेलवर आणि इतर ठिकाणी होत असले तरी आता कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या या कांद्यावर देखील झालेले आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीस आलेला आहे। मात्र या कांद्याला अवघा 700 रुपये क्विंटल ते 1100 रुपये क्विंटलपर्यंतच या ठिकाणी भाव मिळतो आहे। आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथं शेतकरी आपल्या शेतातून हजारो ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी कांदे घेऊन आलेले आहेत। मात्र कांद्याला भाव नाही, कारण त्याचं मुख्य कारण असं आहे की जे काही युद्ध सुरू आहे, या युद्धाचा परिणाम या कांद्या बाजारात झालेला आहे। सौदी अरेबिया असेल, दुबई असेल, इंडोनेशिया असेल किंवा इतर देश असतील, या इतर देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांदा हा भारतातून जात असतो। मात्र या ठिकाणच्या ज्या काही शिप आहेत, जे काही जहाज आहेत, हे जहाज जात नसल्याने या ठिकाणी कांद्याला उठाव नाही आणि कांदा घेतले जात नाही बाहेरच्या देशामध्ये। हा कांदा युद्धामुळे कंपनी घेऊन जायला तयार नाही, त्यामुळे या ठिकाणी भारतात देखील कांद्याची निर्यात ही थांबलेली आहे। मोठ्या कांद्यावर आलेला आहे। कांद्याला अवघा 700 ते 1100 रुपये भाव भेटत असतो। यासाठी नाराजी व्यक्त केलेली आहे। कांद्याला किमान जास्त भाव भेटावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली असली तरी कांदा हा बाहेर देशात जात नसल्यामुळे त्याचा थेट परिणाम या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला दिसून येतो आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। माझं नाव नक्की पांडू नेरकर, राहणार देऊळ बुद्रुक। आज रोजी मी कांदा विक्रीस आणला आहे मोराणा मार्केटला। तर युद्धाचं कारण सांगून कांद्याचे भाव खूप पडलेले आहे। या किमतीत शेतकऱ्याला माल अजिबात पुरवत नाही, झालेला खर्च सुद्धा निघत नाही। काय करावं त्या शेतकऱ्याने? हो, शेतकऱ्याची सगळीकडनं पिवणूक होते। तर सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या कांद्याला कमीत कमी भाव द्यावा। हा, कमीत कमी 2000 रुपयाच्या वरती जायला पाहिजे, तेव्हा कुठेतरी उत्पादन खर्च निघेल, नाहीतर उत्पादन खर्च सुद्धा निघणार नाही। बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्याची। कांदे का जो प्याज है, प्याज के रेट कैसे है और क्यों कम हुए, क्या उसका वजह क्या है? अभी मार्च महीना चालू हुआ है और पूरे भारत में प्याज अभी निकलने का चालू हो गया है। इस समय सबसे ज़्यादा अपना इंडोनेशिया, मलेशिया, थाईलैंड, UAE, सऊदी अरब, दुबई, सभी जगह भारत का प्याज जा रहा है। लेकिन पिछले 15-20 दिन से जो अमेरिका, इजराइल और ईरान का युद्ध चालू हुआ है, जो पूरी अपनी खाड़ी को, बंगाल की खाड़ी को और अरब सागर की खाड़ी को डिस्टर्ब कर रहा है, तो पूरा जो भारत से जाने वाला प्याज है उसका शिपमेंट बंद है। 2 गुना 3 गुना ज़्यादा भाड़ा देने के बाद भी कोई भी माल ले जाने को तैयार नहीं है। वहाँ पे खाने को कांदा आज की तारीख में नहीं मिल रहा है। वहाँ 70, 80, 90 रुपया कांदे का भाव हो गया है। लेकिन भारत का कांदा यहाँ 10 रुपये, 12 रुपये, 13 रुपये, जो नासिक, पूना, गुजरात का महुआ और इंदौर से जो एक्सपोर्ट होता है, वो टोटली एक्सपोर्ट 15-20 दिन से बंद है। और कांदे की आवक सभी मार्केट में बहुत ज़्यादा हो रही है। लेकिन फिर भी अभी जब तक ये एक्सपोर्ट नहीं होगा तो ये कांदे का रेट बढ़ेगा नहीं। तो जल्द से जल्द ये युद्ध बंद होगा और एक्सपोर्ट बढ़ेगा तो भारत में इतना ज़्यादा कांदा नहीं है कि फसल इतनी कोई ज़्यादा नहीं है कि कांदे का रेट डाउन रहेगा। लेकिन एक्सपोर्ट नहीं होगा तो ये रेट सुधरने वाला नहीं है। नेमकं कांदे कमी असल्याचे कारण काय, का कांद्याचे भाव कमी असतात? कांदे कमी नाहीत सर, आता कांद्याची आवक, नवीन कांद्याची आवक आत्ताच चालू झालेली आहे। पण युद्धाच्या परिणामामुळे कंटेनर मिळत नाही, त्याच्यामुळे माल एक्सपोर्ट होत नाही आहे। आणि कसं आहे, हॉटेलला गॅस वगैरेचे टंचाई असल्यामुळे हॉटेललाही माल जात नाही, त्याच्यामुळे मालाला उठाव फार कमी आहे। कांद्याचे बाजार 700 रुपयापासून 1100 रुपयापर्यंत आहेत आता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।